काय केलं, एक प्रोजेक्ट क्रिएट केला. ठीक आहे, आपण प्रोजेक्ट रन पण नाही केला. डबल इथून सांगतो, प्रोजेक्ट आपण काय केलं, जस्ट ठीक आहे, आपण एक प्रोजेक्ट क्रिएट केलाय. प्रोजेक्टला आपण काय केलंय, जस्ट व्हीएस कोड मध्ये ओपन केले. ओपन केल्यानंतर ठीक आहे, व्हीएस मध्ये कोड मध्ये ओपन केला, ऍप डॉट जेएसएस मध्ये आलो आणि ऍप डॉट जेएसएस मध्ये मला काय करायचं, एक कंपोनंट राईट करायचं. जसं की आपल्याला माहिती आहे, रिॲक्ट जेएस मध्ये दोन टाईपचे कंपोनंट असतात. एक असतो फंक्शन बेस कंपोनंट आणि सेकंड असतो क्लास बेस कंपोनंट. जसं की मी इथे एक फंक्शन बेस कंपोनंट राईट करण्यासाठी फंक्शन कीवर्ड त्यानंतर कंपोनंटचं नाव काय, जे आपण फाईल नेम दिले तेच आपल्या कंपोनंटला नाव असणार. ओपन करली आणि क्लोज करली ह्याच्या आतमध्ये जो हा कंपोनंट आहे तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार काय माहितीये, की एक एम्प्टी टॅग, आणि एम्प्टी टॅगच्या आतमध्ये एक h1 काय करणार, तो वेलकम टू रिॲक्ट असं काहीतरी आपल्याला रिटर्न करणार. मग जो हा कंपोनंट आहे, हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर इथे आपण राईट करणार एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव राईट करणार. जसं मी सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो किंवा ब्राउझरला आलो आणि ब्राउझरला येण्याआधी आपला प्रोजेक्ट रन करायला लागेल. रन करण्यासाठी npm रन घेऊ हे कमांड राईट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की एक URL भेटेल आणि त्या URL ला गेल्यानंतर आपला जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं काय भेटणार आहे, आउटपुट भेटणार आहे. ठीक आहे, हे नॉर्मल सर्वांना समजलं असेल. प्रोजेक्ट क्रिएट केला, रन केला. तर असा माझा एक फंडा होता. काय होता, ठीक आहे, माझा एक असा डेमो होता. काय डेमो होता, की एक टेक्स्ट एरिया असणार आहे. काय असणार आहे, एक टेक्स्ट एरिया असणार आहे. माझ्याकडे एक टेक्स्ट एरिया असणार आहे आणि टेक्स्ट एरियाच्या खाली असे बटन असणार आहे. जस्ट इथे मी बटनला नाव दिले, इथे एरियल नाव दिलं. ठीक आहे, त्यानंतर अजून एक बटन असेल इथे, तो होमा. ठीक आहे, असे दोन बटन असतात. जसं मी इथे काहीतरी कोड राईट केला किंवा माझा काहीतरी टेक्स्ट राईट केला दत्ता, जसं मी एरियल बटनावर क्लिक करणार तर ह्या टेक्स्टचा फॉन्ट साईज काय होणार, इथे एरियल होणार. तहोमावर क्लिक केलं तर काय होणार, जी फॉन्ट फॅमिली तहोमा होणार. समजलंय तुम्हाला डेमो काय करायचं आपल्याला. ओके, कोड मध्ये आलो आणि कोड मध्ये आल्यानंतर फर्स्ट काय आपल्याला इथे, की एक टेक्स्ट एरिया पाहिजे. जस्ट टेक्स्ट एरिया पाहिजे. तर मी इथे आलो आणि इथे एक मी फक्त टेक्स्ट एरिया नॉर्मल आपला जो घेतला, त्याच्यामध्ये मला आयडीची गरज नाही आणि नेमची पण गरज नाही. जस्ट मी त्यांना रिमूव्ह करून टाकतो. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर मला इथे टेक्स्ट एरिया शो झालाय. जसं मी टेक्स्ट एरियामध्ये काहीतरी टेक्स्ट राईट केलाय इथे पक्का. ठीक आहे, आता मला काय करायची, की डेमो काय आहे आपण तो एकदा डबल मी पाहतो. टेक्स्ट एरिया आहे, जसं दोन बटन असेल, एक एरियल आणि दुसरा तहोमा असेल. ठीक आहे, दोन बटन बनवून घेऊ. मी इथे कोड मध्ये आलो आणि इथे दोन बटन बनवतो. बटन बनवण्याआधी मी दोन BR घेतले. पहिलं बटन, त्या बटनला नाव देऊ आपण इथे एरियल. सेकंड बटन असेल इथे, ठीक आहे, फॉन्ट फॅमिली अजून घेऊ आपण, जसं की फॉन्ट फॅमिली इन CSS. जस्ट मी फॉन्ट फॅमिली बघतो कोणत्या कोणत्या आहेत तिथे, कोणत्या कोणत्या. एरियल आहे, न्यू, ठीक आहे, आपल्याला कर्सिव एक पाहिजे, ही एक घेऊ आपण. ओके, त्यानंतर अजून एखादी मी घेतो इथे, ही एक फॉन्ट फॅमिली का, ठीक आहे, ठीक आहे, असं काहीतरी आपण घेऊ. दोन एक फॉन्ट फॅमिली आहे, ते एक आपण इथे जस्ट घेतो मी. जस्ट फॉन्ट बटनला मी नाव दिले बरं का, बाकी काही नाही सुद्धा केलं मी इथे. न्यू काढून टाकतो. सेव्ह केलं मी, आउटपुट पेजला आलो आणि आउटपुट पेजला आल्यानंतर आपल्याला इथे तीन बटन शो झाले तिथे. मग इथे मला काय डेमो करायचं, जसं मी याच्यामध्ये टेक्स्ट राईट केलं दत्ता, जसं मी एरियल बटनावर क्लिक करणार तर ह्या दत्ताची फॉन्ट फॅमिली काय होणार आहे, एरियल होणार आहे. जसं मी कर्सिव्हवर क्लिक करणार तर ह्याची फॉन्ट फॅमिली चेंज होणार आहे. बरोबर, ठीक आहे, असा आपला काहीतरी फंडा आहे. मग मी काय करतो, की असे चेंजेस करायचेत आपल्याला, बरोबर ना. ठीक आहे, इथे आलो मी, डायरेक्टली इथे स्टाईल घेतला. स्टाईल मध्ये मी सांगतो की आमची डबल कोड मध्ये घेतला आणि इथे सांगली फॉन्ट फॅमिली कोलन. डबल कोड मध्ये मी सांगतो आमची फॉन्ट फॅमिली असणार आहे इथे कर्सिव्ह. कोणती असणार आहे, इथे पण आपण कर्सिव्ह बटन. जसं मी आउटपुट पेजला आलो
आणि इथे बघा आपली फॉन्ट फॅमिली काय झाली इथे आता झाली फॉन्ट फॅमिली कर्सिव्ह. ठीक आहे. त्यानंतर मी इथे आलो, फॉन्ट फॅमिली मी चेंज करतो. जसे की मला फॉन्ट फॅमिली टाकायची कोणती, सांगा बरं एखादे नाव सांगा कोणती. ठीक आहे, आता मला पण आठवत नाही कोणत्या कोणत्या फॉन्ट फॅमिली आहेत, इथे दिल्यात आपल्याला आहे काही. ठीक आहे. जास्ती चेंज नाही, जसं मी चेंज केली इथे आलो तर फॉन्ट फॅमिली चेंज झाली का, एकदा रिफ्रेश केलं टाईप केली झाली फॉन्ट फॅमिली चेंज. ठीक आहे. जसं मी इथे कर्सिव्ह राईट केली. ठीक आहे, डबल तुम्हाला दाखवतो कर्सिव्ह राईट करून. कर्सिव्ह जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे बघा ह्याची फॉन्ट फॅमिली काय झाली आता कर्सिव्ह झाली, म्हणजे चेंज होते ना. जसं आपण ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज केली की त्याची फॉन्ट फॅमिली काय होते आपल्याला चेंज होती. ओके. मग मी काय करतो इथे, जिथे हा कर्सिव्ह आपण स्ट्रिंग राईट केली तिथे मी काय करतो, जस्ट एक व्हेरिएबल टाकतो. ठीक आहे. जसं की व्हेरिएबल बनवायचं आहे मला, व्हेरिएबल बनवण्यासाठी काय करणार, तिथे मी कॉन्स्ट ओपन करली क्लोज करली, पहिल्याला आपल्याला त्या व्हेरिएबलला नाव द्यावं लागेल. जसं की मी व्हेरिएबलला नाव देतो फॉन्ट फॅमिली. ओके. आणि फॉन्ट फॅमिलीचं एक फंक्शन असेल, जसं की त्या फॉन्ट फॅमिलीला फंक्शनला नाव देऊ आपण इथे फॉन्ट सेट फॉर्म फॅमिली. ओके. इक्वल टू इथे काय असेल, कुणाचा यूज करून आपल्याला तो व्हेरिएबल बनवायची, यूज स्टेटचा राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये काय असते इथे डिफॉल्ट व्हॅल्यू असते. ओके. डिफॉल्ट व्हॅल्यू मध्ये मी राईट करतो, जसं की इथे डिफॉल्ट एरिया केली इथे, अरे एरियल. ओके. त्यानंतर आता जो आपण यूज स्टेट यूज केलाय त्याला काय करायला लागेल, इथे वरती इम्पोर्ट करायला लागेल. मग इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट काय इम्पोर्ट करायची ते डबल कोड मध्ये सांगा, यूज स्टेट फ्रॉम, कुठून इम्पोर्ट करायची तुम्हाला यूज स्टेट, आम्हाला तो यूज स्टेट इम्पोर्ट करायची रिॲक्ट झाला इथे इम्पोर्ट, आणि त्याचा यूज करून आपण जस्ट इथे काय बनवलं, एक व्हेरिएबल बनवलंय. ओके. ठीक आहे. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे एकदा टेक्स्ट एरियामध्ये असा थोडं काहीतरी राईट केलं, तर फॉन्ट फॅमिली काय आहे ते कर्सिव्ह आहे. ओके. कारण आपण इथे स्टाईल मध्ये दिलंय ना, स्टाईल फॉन्ट फॅमिली कर्सिव्ह दिलंय. ओके. जसं मी कर्सिव्हच्या जागी इथे एरियल दिले. ठीक आहे. एरियलची स्पेलिंग चुकली, जस्ट आउटपुट पेज आलो तर ह्याची फॉन्ट फॅमिली काय झाली आता इथे एरियल झाली ना. जशी मी ही व्हॅल्यू चेंज करतोय तर ऑटोमॅटिकली माझी काय होती, फॉन्ट फॅमिली चेंज होती. मग ह्या व्हेरिएबलच्या जागी मी काय करतो, डायरेक्टली माझा हा ती व्हॅल्यू आहे ना एरियल डबल कोड मध्ये स्ट्रिंग आहे ना, त्या स्ट्रिंगच्या ऐवजी मी डायरेक्टली काय करतो, हा फॉन्ट फॅमिली नावाचा व्हेरिएबल डायरेक्टली प्रिंट केला इथे. आता डबल कोड मध्ये राईट केल्यामुळे तो काय झाला, एक स्ट्रिंग दाखवते, बरोबर ना. मग फक्त मी डबल कोड मध्ये नाही टाकत, जस्ट आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी चेक करतो फॉन्ट फॅमिली कोणती आता इथे एरियल आहे. ओके. एरियल आहे. मग मी इथे करतो आता कर्सिव्ह, कशामध्ये त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू डिफॉल्ट. जसं आउटपुट पेजला आलो आणि एकदा चेक करतोय, टाईप केला कोड, फॉन्ट फॅमिली कोणती झाली झाली, समजलं इथे समजलं नाही इथे मी डबल कोड मध्ये का नाही राईट केलं. ओके. मग आता आपल्याला काय करायची, की जसं मी ह्या एरियल नावाच्या बटनावर क्लिक करेल तर इथली फॉन्ट फॅमिली काय झाली पाहिजे, एरियल झाली पाहिजे. मग त्यासाठी मी इथे काय करतो, जस्ट त्या बटनला क्लिक केल्यानंतर काहीतरी ऍक्शन घडली पाहिजे, त्यासाठी एक ऑन क्लिक नावाचं इव्हेंट कॉल केलं आणि ते इव्हेंट काय करणार, की एक ॲरो फंक्शनला कॉल करणार, आणि तो ॲरो फंक्शन काय करणार, एक सेट फॉन्ट फॅमिली जो नावाचा फंक्शन आहे त्या फंक्शनला तो काय करणार, इथे एरियल एक स्ट्रिंग पास करणार. ओके. जसं मी आउटपुट पेजला आलो एकदा चेक करतो, इथे रिफ्रेश केलं, मी इथे काहीतरी टेक्स्ट राईट केलाय, जसं मी एरियल बटनावर क्लिक केलं तर फॉन्ट फॅमिली काय झाली इथे एरियल झाली इथे. ठीक आहे. परत नेक्स्ट बटनला इथे आपण कर्सिव्ह दिलाय. ठीक आहे. तिथे पण आपण सेट करू. मग कर्सिव्ह नावाच्या बटनाला क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर काहीतरी ऍक्शन घडली पाहिजे. काय ऍक्शन घडली पाहिजे, एक ॲरो फंक्शन कॉल झालं पाहिजे, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला मल्टिपल राईट करायचे असेल तर आपण इथे काय करतो, कर्ली टाकतो, आणि एकच लाईन रिटर्न करायची असेल तर कर्ली टाकतो का नाही. मग त्या ॲरो फंक्शनला सांगायचं सेट फॉन्ट फॅमिली नावाचा जो फंक्शन आहे त्या फंक्शनला कॉल करून तू काय कर, एक स्ट्रिंग पास कर, आणि ते स्ट्रिंग काय असणार इथे कर्सिव्ह. ठीक आहे. जसं आउटपुट पेजला आलो
जसं मी एरियल बटनावर क्लिक केलं, फॉन्ट फॅमिली काय झाली, एरियल. कर्सिव्हवर क्लिक केलं, काय झाली, कर्सिव्ह. जसं तिसरं बटन आहे त्याची पण आपण फॉन्ट फॅमिली चेंज करू. त्यासाठी ऑन क्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन, ॲरो फंक्शनला सांगायचं सेट फॉन्ट फॅमिली नावाचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनला तू काय कर, एक स्ट्रिंग पास कर. जस्ट त्या फॉन्ट फॅमिलीचं मी नाव टाकलं. आउटपुट पेजला आलो, एरियलवर क्लिक केलं, फॉन्ट फॅमिली झाली एरियल. कर्सिव्हवर केलं, कर्सिव्ह झाली. इथे क्लिक केलं, चेंज झाली. समजतंय का नाही? इथे पण कन्फ्युज. ऑनलाईन मेंबर पॉईंट क्लिअर एवढा. एक्झाम्पल घेऊ आपण, ह्यावरच घेऊ आपण. ठीक आहे, मी ह्यामध्येच राईट करू का नवीन ऍप्लिकेशन बनवायचे? ह्यामध्येच तुम्ही बनवता नवीन. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर तुम्ही नवीन बनवा, मी ह्यामध्येच राईट करतो. ठीक आहे, ह्यामध्येच फक्त. ठीक आहे, ह्यामध्ये आपल्याला गरज सगळा कोड रिमूव्ह आपण रिमूव्ह. ठीक आहे, नाहीतर तुमच्या पुढे आपल्याला कोड राईट करतो. ओके, तुम्ही नवीन प्रोजेक्ट बनवा, मी ह्यामध्येच राईट करतो. ठीक आहे, जसं की मला एक कंपोनंट बनवायचं आहे. कंपोनंट बनवण्यासाठी फंक्शन कीवर्ड, कंपोनंटला नाव काय द्यायचं, जे आपलं फाईल नेम आहे ते. जो हा कंपोनंट आहे तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार. काय रिटर्न करणार, की एक एम्प्टी टॅगच्या आतमध्ये वेलकम टू रिॲक्ट जेएस असा मेसेज आपल्याला काय करणार आहे, रिटर्न करणार आहे. आणि जो हा कंपोनंट आहे, हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर इथून करायला लागेल आपल्याला एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव. सेव्ह केलं, मी आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करतो की आपल्याला वेलकम टू रिॲक्ट जेएस प्रिंट झालंय का. ओके, झालंय. इथं तुम्हाला समजलं असेल. नॉर्मल कोड हा. ठीक आहे, त्यानंतर आपण एक असा टास्क बनवू. ठीक आहे, आता टास्क समजून घ्यायचा. नेमकं कोडिंग मध्ये आपल्याला करायची काय डेव्हलप करायची. ठीक आहे ना, जसं की मार्केटमध्ये आता जे फ्लिपकार्ट आलं असेल, फ्लिपकार्टने डायरेक्ट फ्लिपकार्ट बनवलंच नसेल ना, तरी मार्केट बघितलं असेल, मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम त्यांनी कोडिंग थ्रू सॉल्व्ह केलाय. मग त्याच प्रकारे आपल्याला कोडिंग मध्ये करायची काय आहे, रिअल लाईफ मध्ये कोणता प्रॉब्लेम आहे तो समजून घ्यायचा. ठीक आहे, आता माझी अशी रिक्वायरमेंट आहे की एक असं, माझी अशी रिक्वायरमेंट आहे नॉर्मल. आता पहिल्यांदा आपण नॉर्मल करू. तर माझी एक अशी रिक्वायरमेंट आहे, एक बटन असेल, त्या बटनचं नाव असेल प्लस. ओके, त्यानंतर मध्ये एक काउंट असेल, त्या काउंट असेल बाय डिफॉल्ट 0 असेल, आणि इकडे एक बटन असेल आणि त्या बटनचं नाव असेल मायनस किंवा डिक्रीज नाव असेल. जसं मी प्लस बटनावर क्लिक करेन तर हा काउंट काय होणार, 1 ने इन्क्रीज होणार. जसं मी मायनस बटनावर क्लिक करणार तर आपला जो काही काउंट आहे तो काउंट 1 ने डिक्रीज होणार. ओके, फंडा समजलाय काय करायची. नॉर्मल आपल्याला माहिती आहे, 1 वर क्लिक, प्लस वर क्लिक केलं तर हा 0चा 1 होणार, अजून एकदा क्लिक केलं तर 1चा 2 होणार. जसं मायनस बटनावर क्लिक करणार तर 2चा 1 होणार, डबल एकदा क्लिक केलं तर 1चा 0 होणार. ठीक आहे ना, घेऊ ना आज पण. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, फर्स्ट मी काय करतो, इथे एक H2 घेतला. ठीक आहे ना, H2 घेतला आणि H2 मध्ये मी सांगतो असा मेसेज काउंट कोलन, इथे 0 राईट करतो. जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे काउंट आलाय. ठीक आहे, काउंट आपल्याला ठेवायचं नको असं मला वाटतंय. ठीक आहे, जस्ट आपण 0 राईट करू किंवा 0 ऐवजी आपण काहीच नाही. ओके, एकदा आपण आपलं डायग्राम पाहूया कशी आहे. ठीक आहे, दोन्ही साईडनी बटन असेल, मध्ये काउंट असेल. ठीक आहे, कोड मध्ये आलो. फर्स्ट इथे मी बटन बनवतो, एक बटन, आणि त्या बटनला नाव काय द्यायचं, इन्क्रीज नाव दे. ओके, आणि अजून एक बटन असेल डिक्रीज. ओके, जसे 2 बटन असेल. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, 2 बटन आले इथे. ओके, आता 2 बटन शो झाले. दोन्ही बटनाच्या मध्ये आपल्याला एक काउंट शो करायचं आहे. जसं की मी इथे काय करतो, 0 राईट करतो. कशामध्ये, की H2 मध्ये 0 राईट केलं. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आला इथे 0 मध्ये. जसं मी इन्क्रीज बटनावर क्लिक करेन तर हा किती होईल, 0चा 1 होईल. ठीक आहे, मग आता हा 0चा 1 करण्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल लागणार आहे. ठीक आहे, माझं लॉजिक आहे, त्या लॉजिक मध्ये मला एक व्हेरिएबल लागणार आहे. मग मी काय करणार,
व्हेरिएबल बनवतो, जसं की कॉन्स्ट कर्ली स्क्वेअर ब्रॅकेट ओपन क्लोज, ह्यामध्ये दोन स्ट्रिंग असतात, दोन व्हॅल्यू असतात. पहिला व्हेरिएबल असतो, जसं की त्या व्हेरिएबलला नाव द्यायचंय मला काउंट. तुम्ही याला काय पण नाव द्या, जसं की माझं दत्ता नाव आहे, मी दत्ता नाव देऊ शकतो त्या व्हेरिएबलला, पण त्याचं मिनिंगफुल असावं म्हणून मी काय दिले ते काउंट. सेकंड कोण असतो? फंक्शन. फंक्शनने पण मी काही पण देऊ शकतो, जसं की माझं नाव आहे, मी माझं नाव देऊ शकतो, पण त्या व्हेरिएबलला थोडासा मिनिंगफुल असावं म्हणून मी त्याला नाव देतो सेट इक्वल टू. कुणाचा यूज करून आपल्याला व्हेरिएबल बनवायचा आहे? यूज स्टेट. आपल्याला व्हेरिएबल बनवायचं असेल तर आपल्याला लगेच आठवलं पाहिजे की यूज स्टेटला काय करायला लागणार आहे? इम्पोर्ट करायला लागणार. आणि जसं की त्या यूज स्टेट मध्ये मी बाय डिफॉल्ट व्हॅल्यू टाकतो 0. आता यूज स्टेटला आपण यूज करतोय त्यामुळे त्याला काय करायला लागणार इथे? इम्पोर्ट. त्याला आपण कोड मध्ये यूज केलं की त्याला काय करणार आहे? कंपल्सरी इम्पोर्ट. इम्पोर्ट काय इम्पोर्ट करायची ते कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायची. काय इम्पोर्ट करतोय आपण? यूज स्टेट. यूज स्टेट फ्रॉम कुठून? रिॲक्ट. ठीक आहे, इम्पोर्ट केला. आता जो हा काउंट नावाचा व्हेरिएबल आहे, तो काउंट नावाच्या व्हेरिएबलला मी काय करतो? H1 मध्ये H2 मध्ये प्रिंट करतो. मग आपल्याला जावास्क्रिप्टचा एखादा व्हेरिएबल प्रिंट करायचा असेल तर आपण काय करतो? इथे ओपन स्क्वेअर ब्रॅकेट आणि क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट, बरोबर ना? आणि त्याच्या आतमध्ये हा व्हेरिएबलचं नाव काउंट, बरोबर आहे. ठीक आहे, सेव्ह केलं मी, आउटपुट पेजला आणि इथे रिफ्रेश केलं. कर्ली ब्रॅकेट आहे का? तुम्ही म्हणलात बरोबर आहे. मला वाटलं तुम्ही सांगितलं बरोबर म्हणून मला वाटलं बरोबर आहे. कर्ली ब्रॅकेट टाकू इथे, ओपन करली क्लोज करली आणि त्याच्या आतमध्ये त्या व्हेरिएबलचं नाव काउंट. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आला इथे 0. तर जसं मी इन्क्रीज बटन क्लिक करेन तर 0चं काय होईल? 1. अजून एकदा क्लिक केलं तर 2. म्हणजे 1 काय होणार आहे? कधी होणार आहे? त्या बटनावर क्लिक केल्यानंतर. मग मी काय करतो? जे इन्क्रीज नावाचं बटन आहे त्या बटनाला एक क्लिक इव्हेंट लावतो, जसे की कोणता क्लिक? ऑन क्लिक नावाचा इव्हेंट. जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर एक ॲरो फंक्शन कॉल होणार आणि त्या ॲरो फंक्शनला आपण सांगणार, जसं की ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला सिंगल लाईन रिटर्न करायची असेल तर आपण कर्ली ब्रॅकेट टाकतो का? आणि मल्टिपल लाईन रिटर्न करायची असेल तर कर्ली ब्रॅकेट टाकतो. एवढा फंडा ध्यानात ठेवा. आता मग जसं आपण या बटनाला क्लिक करणार तर एक ॲरो फंक्शन ट्रिगर होणार आणि त्या ॲरो फंक्शनला आपण सांगणार की जे सेट काउंट नावाचं फंक्शन आहे त्या फंक्शनला काय करतो? 10 व्हॅल्यू सेट कर. म्हणजे आपण जसं या सेट काउंट नावाच्या फंक्शनला 10 पाठवले तर तो काय करणार? ह्या काउंट नावाच्या व्हेरिएबलला 10 देऊन टाकणार. जसं की काही पण आपण ह्याला स्ट्रिंग दिली तर त्या काउंट मध्ये काय होणार? स्ट्रिंग स्टोअर होणार. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, जसं मी इन्क्रीज बटनावर क्लिक केलं तर काउंट किती झाला? 10 झाला. पण आपल्याला काय करायचे? 1. मग काय करू इथे? 1. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, जसं इन्क्रीज बटनावर क्लिक केलं झाला किती? 1. अजून एकदा क्लिक केलं तर किती झाला? 1. मग आपल्याला 1 ने असा इन्क्रीज 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 काय करायला लागेल तिथे? मला काउंट प्लस 1 करायला लागेल. जस्ट मी ते करतो, मग काउंट प्लस 1. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, एकदा मी इन्क्रीज बटनावर क्लिक केलं, किती झाला? अजून एकदा क्लिक केलं 2, अजून एकदा क्लिक केला 3, अजून एकदा क्लिक केला 4. ओके, एक काम आपलं कम्प्लीट झालं. सेकंड काम आपलं काय? जसं मी काउंट प्लस प्लस केला, आता 6 काउंट आहे. जसं मी डिक्रीज बटनावर क्लिक करेन तर आपला काउंट किती होईल? 5. काय करायला लागेल त्यासाठी? काउंट मायनस डायरेक्टली इथे करू का? काउंट -1. एक ऑन क्लिक नावाचं इव्हेंट असेल, त्या इव्हेंट मध्ये ॲरो फंक्शन असेल आणि त्या ॲरो फंक्शनला आपण सांगणार सेट काउंट नावाच्या फंक्शनला काउंट -1. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं, इन्क्रीज बटनावर क्लिक करतोय तर 1 ने काउंट आपला काय होत आहे? आणि डिक्रीज बटनावर क्लिक केलं तर काउंट आपला 1 ने कमी होत. मायनस मध्ये पण जात नाही, काय प्रॉब्लेम नाही. पण आपला जो डेमो होता तो डेमो काय झाला? आपला कम्प्लीट झाला. समजला हा फंडा? हा सर्वांना समजला. ऑनलाईन मेंबर तुम्हाला 0ला आपण अरे ऑनलाईन मेंबर मला मेसेज मध्ये सांगा. ठीक आहे, तिथे एक काय म्हणतात थंबचं इमोजीचा आयकॉन आहे, जसं मी इमोजीवर क्लिक केलं ते भरपूर सारे इमोजी, थंबचा इमोजी मला शेअर करू शकतात तुम्ही. कंटाळा येत असेल टाईप करायला तर एकच जण आहे का मीटिंग मध्ये? नसेल समजलं तुम्ही डायरेक्ट बोलू शकतात, मला प्रॉब्लेम काही नाही. मी एकदा
ठीक आहे, आपला डेमो झालाय, एक आपला कम्प्लीट झालाय काउंट करता. ओके, मी VS कोड बंद करतो, CMD पण बंद करतो, आणि आपली जी काय फाईल मॅनेजर आहे त्याला पण मी बंद करतो. जो आपला A to Z 56 नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरला ओपन केलं. वरती ऍड्रेस बार मध्ये मी CMD राईट करतो, एंटर करतो. एंटर केल्यानंतर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. त्यानंतर ठीक आहे, जस्ट मी ते npm create white @latest आणि demo1 असं मी ऍप्लिकेशनला नाव देतो. जस्ट एंटर केलं, त्यानंतर सिलेक्ट करतो इथे मी रिॲक्ट, त्यानंतर जावास्क्रिप्ट, देन एंटर एंटर एंटर. थोडस वेट करू की आपल्यासाठी एक ऍप्लिकेशन क्रिएट होतंय. कुठे ऍप्लिकेशन क्रिएट होतंय किंवा प्रोजेक्ट कुठे क्रिएट होतंय बघा. इथे आपल्याला लोकेशन दिले ऑन ड्राईव्ह मध्ये, डेस्कटॉप मध्ये जो A to Z 56 रिॲक्ट नावाचा फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये demo1 नावाचा ऍप्लिकेशन काय होतं इथे क्रिएट होत आहे. जस्ट ऍप्लिकेशन क्रिएट झाले, Ctrl+C+Y केलं, एंटर केलं, त्यानंतर CD demo1 म्हणजे ऍप्लिकेशनचं नाव, त्यानंतर कोड पेस्ट डॉट, याने झाला आपला VS कोडला प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर CMD मध्ये आलो आणि प्रोजेक्टला मी रन करून घेतो. npm रन, प्रोजेक्ट रन झाला. जस्ट ब्राउझरला आलो आणि ब्राउझरला मी सर्च केलं लोकल होस्ट 5173, तर मला इथे बाय डिफॉल्ट ऍप्लिकेशन शो झालंय. त्यानंतर VS कोड मध्ये आलो मी, आणि VS कोड मध्ये आल्यानंतर जो SRC नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डर मध्ये app.js नावाची फाईल आहे, त्या फाईल मधला सगळा कोड रिमूव्ह करून ह्यामध्ये मी एक कंपोनंट राईट करतो. कोणत्या टाईपचं कंपोनंट? फंक्शन बेस्ड कंपोनंट. त्यासाठी फंक्शन कीवर्ड, कंपोनंटला नाव ऍप, ओपन करली क्लोज करली, आणि जो हा कंपोनंट आहे तो कंपोनंट आपल्याला रिटर्न करणार नॉर्मल एक H1 मध्ये मी राईट करतो वेलकम. हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवण्यासाठी इथे काय राईट करणार? एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. एकदा मी इथे रिफ्रेश केलं तर मला वेलकम शो झालंय. VS कोड मध्ये आलो, app.css नावाची सगळी CSS जस्ट रिमूव्ह करून टाकली, आणि इंडेक्स मधली पण CSS रिमूव्ह करून टाकली. दोन्ही फाईल मधली CSS मी रिमूव्ह करून टाकली. आउटपुट पेजला आलो तर आपल्याला इथे वेलकम नॉर्मल शो झालाय इथे. ठीक आहे, आता आपल्याला समजून घेऊ आपल्याला करायची काय आहे. जस्ट मी पेंट ओपन करतो इथे. आता माझी अशी एक रिक्वायरमेंट आहे, असा एक इनपुट बॉक्स असेल पक्का, आणि जसं मी इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करेन, कन्सोल मध्ये जे टाईप केलेली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मला कन्सोल मध्ये प्रिंट झाली पाहिजे. प्रिंट झाली पाहिजे. इम्पोर्ट नाही, ठीक आहे, कन्सोल आपण जस्ट कॅन्सल करू. H1 असेल इथे. जसं मी ह्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करेन तर ह्या H1 मध्ये दत्ता नाव प्रिंट झालं पाहिजे. वरती नाव नाही, जस्ट मी इथे काहीतरी टाईप करणार, कोणतं बटन दाबणार, काही पण टाईप करणार, आणि मला H1 मध्ये ते टाईप केलेलं शो झालं पाहिजे. समजतंय फंडा काय करायचे? ठीक आहे, अरे एक इनपुट बॉक्स आहे, त्या इनपुट बॉक्स मध्ये असं मी काहीतरी नाव राईट करणार, जसं की एक्झाम्पल कुठे गेला टेक्स्ट वाला. ठीक आहे, त्या इनपुट बॉक्स मध्ये मी दत्ता नाव राईट केलं तर मला त्या H1 मध्ये दत्ता नाव दिसेल. जसं मी इथे विशाल नाव राईट केलं तर मला त्या H1 मध्ये विशाल मिळेल. मी जसं त्या इनपुट बॉक्स मध्ये ओम राईट केलं तर त्या H1 मध्ये ओम शो होईल. पक्का समजलाय तुम्हाला डेमो? ठीक आहे, कोड मध्ये जाऊ, आपण त्याला ट्राय करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी फर्स्ट आपल्याला एक लागणार आहे इनपुट. घेतला इनपुट, टाईप कोणता दिला? टेक्स्ट दिला टेक्स्ट. ओके, जस्ट आउटपुट पेज आलो, रिफ्रेश केलं, आला इनपुट बॉक्स. जसं मी इथे काहीतरी टाईप केलं, जी टाईप केलेली
टेक्स्ट आहे तो टेक्स्ट मला कुठे झाला पाहिजे प्रिंट, ठीक आहे. असं खाली प्रिंट करू आपण, H1 मध्ये करा, पी टॅग मध्ये, कशामध्ये करा, फक्त मला खाली प्रिंट करायचं. ओके. तर आता जो आपण ह्यामध्ये काहीतरी टाईप करणार आहे ते स्टोअर करण्यासाठी किंवा ते स्टोअर करण्यासाठी मी एक व्हेरिएबल बनवतो. जसं की व्हेरिएबल बनवण्यासाठी कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन क्लोज, आणि इथे मी राईट करतो जसं की इथे नेम. त्यानंतर नेमचा काय असणार, इथे सेट नेम नावाचा फंक्शन असणार इक्वल टू इथे यूज स्टेट. ठीक आहे, स्पेलिंग चुकली माझी. यूज स्टेट ओपन राऊंड क्लोज राऊंड, आणि त्यामध्ये असते काय बाय डिफॉल्ट व्हॅल्यू. डिफॉल्ट व्हॅल्यू मला काही नाही टाकायची, फक्त मी ॲज अ एम्प्टी ठेवलं. ओके. आता आपण इथे यूज स्टेटला यूज करतो म्हणून त्याला काय करायला लागणार, इथे इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करायची, कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायची यूज स्टेट. आलंय मला इथे सजेशन. जसं मी सजेशनवर क्लिक करेन तर ऑटोमॅटिकली इम्पोर्ट झाला इथे फ्रॉम कडून प्रिॲक्ट झाला इम्पोर्ट. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट मी इथे खाली घेतो एक H1, आणि त्या H1 मध्ये H1 आपण राहून घेऊ. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे, इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप केलं तर खाली प्रिंट झालंय की इथे नाही झालं. मग ते करण्यासाठी मी काय करतो, खाली प्रिंट करण्यासाठी H1 घेतला आणि ते H1 मध्ये मी तो नेम नावाचा व्हेरिएबल प्रिंट केला. बरोबर. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे, किंवा मी इथे काहीतरी एक मेसेज राईट करतो म्हणजे आपल्याला शो होईल इथे हाय. आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं, मी इथे काहीतरी टाईप केलं, तर टाईप केल्यानंतर ते हायच्या पुढे काय झालं मला पाहिजे, प्रिंट झालं पाहिजे. मग त्यासाठी मी काय करू शकतो, टाईप केल्यानंतर काय करणार तुम्हीच मला सांगणार आता. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर तुम्ही पण सांगू शकतात. माईक चालू करा किंवा तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये टाईप करा, कसं सांगा. मी काय करू, मला काय करायचे बघा. जसं मी ह्याच्यामध्ये काहीतरी टाईप केले आणि टाईप केल्यानंतर मला इथे प्रिंट झालं पाहिजे. टाईप केल्यानंतर डिफॉल्ट मध्ये मी एकदा पेजला आलो तर मला ऑटोमॅटिकली तिथे दिसणार आहे. मला ह्याच्यामध्ये मी दत्ता नाव राईट केलं तर मला हाय दत्ता झालं पाहिजे. कधी टाईप केल्यानंतर सांगा, येतंय सांगता. ठीक आहे, मी इथे काय करतो, टाईप केल्यानंतर त्यासाठी मी इथे एक इव्हेंट राईट करतो ऑन चेंज नावाचं किंवा ऑन की अप नावाचं. ओके, ऑन की डाऊन करा, ऑन की अप करा. ठीक आहे, आपण इथे ऑन चेंज ट्राय करू. ओके, ते नाही जमलं तर ऑन की अप करू. ओके, ऑन चेंज नावाचं इव्हेंट कॉल झालं तर तो काय करणार, एक ॲरो फंक्शनला कॉल करणार, आणि ॲरो फंक्शन काय सांगणार की सेट नेम नावाचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनला एक स्ट्रिंग पास करणार, त्या स्ट्रिंगचं नाव काय असेल, दत्ता. ओके, जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं आणि मी इथे काहीतरी टाईप केलं, काय केलं काहीतरी, तर आलं काय इथे दत्ता. सपोज मी इथे दत्ताच्या जागी विशाल केलं तर विशाल. आउटपुट पेज आलो, रिफ्रेश केलं मी इथे काहीतरी टाईप केलं तर हाय विशाल. सपोज मी इनपुट बॉक्स मध्ये आता टाईप केलं मी इथे सार्थक, तर मला इथे प्रिंट झालं पाहिजे हाय सार्थक. जसं मी इथे ओम राईट केलं तर मला इथे झालं पाहिजे प्रिंट हाय ओम. जसं मी इथे राहुल राईट केलं तर इथे आलं पाहिजे हाय राहुल. समजलं फंडा काय करायचे आपल्याला. ओके, म्हणजे आपला जो इनपुट बॉक्स आहे त्या इनपुट बॉक्स मधून आपल्याला ते व्हॅल्यू कॅच करायची आणि ती व्हॅल्यू आपल्याला ह्या फंक्शनला पास करायची सेट नेमला. मग सेट नेम नावाचा जो फंक्शन आहे तो अशी व्हॅल्यू घेणार, इथे येणार, आणि तो व्हॅल्यू कोणाला देणार, हे नेम व्हेरिएबलच्या व्हेरिएबल, आणि तो व्हेरिएबल काय करणार, जस्ट हायच्या पुढे प्रिंट करणार, असंच ना. मग हा फंडा करण्यासाठी आपल्याला, माझा एक क्वेश्चन आहे, ठीक आहे, तुम्हाला समजलंय टास्क काय करायचं आपल्याला. आता त्यासाठी काहीतरी एक गोष्ट रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला दिस कीवर्ड माहिती आहे, ऑनलाईन मध्ये कुणाकुणाला माहिती आहे, हात वर करा बघा. हात वर गेले तर दुखणार नाही तुमचे, नुसते हात वर करायचे. कुणाकुणाला माहित आहे ऑनलाईन मेंबर सगळे तुम्ही जवळपास 8-9 जण जॉईन आहात, ज्याला माहित आहे दिस कीवर्ड. तुम्हाला माहितच नाही, ऐकलंय तुम्ही.
ऐकलं पण नाही. सर्च नका करू, जस्ट ठीक आहे. 1 ते 2 जणांना माहिती आहे. मी त्यासाठी तुम्हाला डबल एक्सप्लेन करतो आता. ठीक आहे, 2 जणांना माहिती आहे. अरे ठीक आहे. ठीक आहे, आता इथे मी काय केलंय, आता तुम्हाला HTML मध्ये सांगतो. ठीक आहे, जावास्क्रिप्ट मध्ये दिस कीवर्ड 2 मिनिटं. अरे रेड कलर काय आला? सेव्ह नाही केलाय ना, सेव्ह नाही केला. ठीक आहे, आला इथे इनपुट बॉक्स. आता तो आपण टास्क इकडे ट्राय करू जावास्क्रिप्ट मध्ये. तर तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये असतात तर काय केलं असतं मला ते सांगा आता. ठीक आहे, आता मी इथे काहीतरी टाईप केलं की टाईप केल्यानंतर ते कन्सोल मध्ये प्रिंट झालं पाहिजे. ओके ना, ते आपण स्क्रीनवर करत होतो ते मी कन्सोल मध्ये करतो. काहीतरी टाईप केलं मी जसं की ते, आणि ते कुठे झालं पाहिजे मला प्रिंट कन्सोल मध्ये. मग त्यासाठी तुम्ही काय केलं असतं, जस्ट मी इथे करतो एक स्क्रिप्ट टॅग. स्क्रिप्ट टॅग ओपन केला, क्लोज केला, आणि त्यामध्ये तुम्ही काय करता, फंक्शन बनवता. बरोबर, त्या फंक्शनला नाव देऊ आपण इथे से हाय. ओके, असं काहीतरी नाव देतो तुम्ही, से हाय नाव. ऑनलाईन मेंबर तुम्हाला स्क्रीन दिसते ना? ठीक आहे, नसेल दिसेल, आलाय प्रॉब्लेम, तेच बोललो. फाईव्ह जी चालू आहे, 5G चालू आहे ना? 2G नेटवर्क इश्यू आला आहे. जसं की मी इथे आलो, एक फंक्शन बनवलं से हाय नावाचं. ओके, आणि मी इथे काय करतो, से हाय नावाच्या फंक्शन मध्ये कन्सोल डॉट लॉग करतो. कन्सोल डॉट लॉग, आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये मी जसं की एक मेसेज राईट करतो हाय म्हणून. ओके, आणि हे कन्सोल डॉट लॉग से हाय नावाचं फंक्शन कधी कॉल होणार, जसं की ह्याच्यामध्ये इनपुट बॉक्स मध्ये आपण काहीतरी चेंजेस केले तर इथे से हाय नावाचं फंक्शन कॉल होईल. बरोबर ना? हाय सेव्ह केलं मी, याला आउटपुट पेजला आलो. जस्ट एकदा मी इथे रिफ्रेश करतो, आणि इथे मी काहीतरी टाईप केलं. कॉल नाही झालं का? झालं, थोडंसं लेट झालं. ओके, झालं. इथे डबल एकदा रिफ्रेश करून दाखवतो तुम्हाला. जसं की मी ह्यामध्ये काहीतरी टाईप केलं तर कन्सोल मध्ये काय झालं, इथे एंटर केल्यानंतर. ओके, म्हणजे काहीतरी चेंज. कोणतं इव्हेंट कॉल केले आपण इथे? ओके, जसं मी ह्याच्यामध्ये काहीतरी टाईप करतोय, टाईप केल्यानंतर काय झालं, इथे हाय प्रिंट होते. जितक्या वेळ मी टाईप करतोय तेवढ्या वेळी काय होतंय, तिथे प्रिंट होत आहे. बरोबर ना, चेंज केल्यानंतर. ओके, ठीक आहे, मला तिथे हाय नाही प्रिंट करायचं, मला तिथे काय प्रिंट करायची, जसं मी इथे दत्ता नाव टाकलं आणि मला इथे काय झालं पाहिजे, मग दत्ता प्रिंट झालं पाहिजे. ठीक आहे, मग त्यासाठी तुम्ही काय केलं असतं की डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आयडी असं असं काहीतरी केलं असतं. ओके, मग आता दिस कीवर्ड काय करतो, जसं की मी से हाय फंक्शनला दिस पास केला असता. काय पास केला असता? दिस. दिस म्हणजे काय, की दिस म्हणजे हा स्वतः इलेमेंट, म्हणजे तो स्वतः. ठीक आहे, जसं मी इकडनं से हाय फंक्शनला काय पाठवलं, दिस पाठवलं, आणि ते दिस काय करतो की दिस म्हणजे हा स्वतः, तो स्वतः म्हणजे काय, तो स्वतः इलेमेंट. मग मी इथे काय करतो, तो दिस पाठवला, इथे मी इलेमेंट नावाने कॅच केला, आणि जस्ट मी इथे अटॅच करतो तो इलेमेंट, आणि ते कॉन्कॅनेशन करून कन्सोल करतो. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, जसं मी इथे दत्ता नाव राईट केलं तर इथे मला काय आलंय, नुसतं हाय आलंय. सेव्ह नाही केलं. ओके, सेव्ह मुळे राहिलं असेल. जस्ट एकदा एकदा रिफ्रेश केलं, दत्ता नाव ऍड केलं, तर इथे मला 2 मिनिट
आता दिस म्हणजे काय, स्वतः इलेमेंट, आणि आपण इथे काय केलं, आता तो इलेमेंट नावाने कॅच केलाय. मग मी इथे काय करतो की एक व्हेरिएबल घेतला व्हॅर नेम नावाने इक्वल टू, आणि जो हा इलेमेंट आहे, जो काय हा इलेमेंट आहे, त्या इलेमेंट मधून, आता इथे बघा दिस म्हणजे काय, तो स्वतः इलेमेंट. दिस म्हणजे दिस म्हणजे हा स्वतः इलेमेंट. म्हणजे आपण हे से हाय नावाच्या फंक्शनला काय पाठवलंय, स्वतः हा इलेमेंट पाठवलाय. इलेमेंट म्हणजे काय, हा इनपुट इलेमेंट. समजतंय ना. मग मी इथे काय पाठवलंय, स्वतः हा इनपुट इलेमेंट पाठवलाय. जसं की मी तुम्हाला तो इलेमेंट प्रिंट करून पण दाखवू शकतो. जसं की कन्सोल मध्ये मी तो इलेमेंट प्रिंट केला, सेव्ह केला, इथे सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश केलं. जसं मी इथे काहीतरी टाईप केलं, एंटर केलं, तर मला काय भेटलं इथे, तो डायरेक्टली इनपुट भेटलाय ना. दिस म्हणजे काय, मग तो स्वतः इलेमेंट, पूर्ण तो इलेमेंट. कोणता इलेमेंट, हा इनपुट इलेमेंट. जसं की मी तिकडनं एखादं बटन मधून से हाय नावाचा फंक्शन कॉल केला असता आणि तिथून दिस पाठवला असतं, तर मला काय भेटला असता, तो स्वतः बटन भेटला असता. जसं की तुम्हाला दाखवतो, बटन घेतला, बटन, त्या बटनला मी सांगतो इथे क्लिक. जसं आपण त्या बटनाला क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार ऑन क्लिक नावाचं. आणि कोणतं फंक्शन कॉल होणार, से हाय नावाचं. आणि से हाय नावाचं फंक्शन काय करेन, तिथून दिस पास करेन. ओके, ह्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश केलं. जसं मी त्या बटनावर क्लिक केलं तर काय भेटलं मला, तो स्वतः तो इलेमेंट स्वतः तो इलेमेंट भेटला. इलेमेंट म्हणजे काय, तो टॅग भेटलाय ना. इथे क्लिक केलं तर काय भेटलंय मला, इथे बटन इलेमेंट भेटलाय, बटन टॅग भेटलाय. मग दिस म्हणजे काय, की तो स्वतः इलेमेंट, तो स्वतः टॅग. ओके, ठीक आहे. मग मी इथे काय करतो, जस्ट या बटनला रिमूव्ह करू. मग मी इथे काय केलंय, तो इलेमेंट पाठवलाय, कोणता, हा इनपुट एलिमेंट दिस म्हणून. तो आपण काय केलाय, इथे इलेमेंट व्हेरिएबल नावाने कॅच केलाय. मग मी काय करतो, इथे एक व्हॅर नेम नावाचा व्हेरिएबल बनवला, आणि जो हा इलेमेंट आहे त्या इलेमेंट मधून मी व्हॅल्यू कॅच करतो. काय केले, मी इथून व्हॅल्यू घेतली, आणि जो आपल्याला हा नेम व्हेरिएबल आहे, तो नेम व्हेरिएबल मी इथे प्रिंट करतो. जस्ट सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं, मी इथे काहीतरी टाईप केलं, दत्ता, तर इथे मला काय भेटलंय, दत्ता भेटलं. इथे मी राईट केलं ओ, तर इथे काय भेटलं मला, ओम भेटलं. इथे मी सपोज राईट केलं विशाल, तर काय भेटलं, विशाल. मी काय केलंय, स्वतः तो इलेमेंट पाठवला त्या फंक्शन मध्ये, से हाय मध्ये. दिस म्हणजे काय, तो स्वतः इलेमेंट. मग जो इलेमेंट मी पाठवला होता त्या इलेमेंट मधून मी काय केलंय, व्हॅल्यू काढली. त्या एलिमेंट मधून काय काढली, मी व्हॅल्यू काढली, आणि ती व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. समजतंय दिस म्हणजे काय. टाइम झालाय का, काय करायची, कंटिन्यू करायचं थोडंसं. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर बस करू आपण एवढं. तुम्ही येताना फक्त अजून दिस कीवर्ड वर स्टडी करा. ठीक आहे, अजून मी तुम्हाला सांगणार दिस बद्दल, अजून झालं नाही आपलं.